पोटावरील चरबी होईल गायब. या 5 पदार्थांनी 1 महिन्यात फरक दिसेल. तुम्ही कितीही प्रयत्न करा, आहार कमी करा, व्यायाम सुरू करा, पण तरीही पोटावरील चरबी कमी होत नाहीये का? खूप जण मला एकच सांगतात, डॉक्टर आम्ही काहीच खात नाही तरीही वजन वाढतंय. आणि इथेच एक मोठा गैरसमज आहे. कमी खाणं म्हणजे वजन कमी होणं नाही. मी रोज दवाखान्यात हे पाहते, लोक खूप प्रयत्न करतात पण योग्य पद्धतीने करत नाहीत. म्हणूनच आज मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने खूप साधे पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जे मी माझ्या रुग्णांना सांगते आणि ज्यामुळे त्यांना खरंच फरक पडतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. भाग 1. पोटावर चरबी का वाढते? आपण आधी समजून घेतलं पाहिजे पोटावर चरबी का वाढते. पहिलं कारण पचन नीट होत नाही. दुसरं शरीराची कार्यगती मंदावते. तिसरं हालचाल कमी असते. चौथं ताण जास्त असतो. एक साधं उदाहरण, जर तुम्ही अन्न खाल्लं पण ते व्यवस्थित पचलं नाही तर शरीर ते ऊर्जा म्हणून वापरत नाही, ते साठवतो चरबी म्हणून. आणि ती चरबी सगळ्यात आधी कुठे दिसते तर ती पोटावर. म्हणूनच वजन कमी करायचं असेल तर शरीर नीट चालायला हवं. भाग 2. चुकीच्या सवयी. तुमच्या वजन वाढण्याचं खरं कारण काय आहे हे माहित आहे का? मुख्य जेवण नाही, मध्ये मध्ये खाल्लेलं सकाळी चहा आणि बिस्किट, दुपारी जास्त पोळ्या खाणं, संध्याकाळी चिवडा, नमकीन, हे सगळं दिसायला थोडं असतं पण एकत्र केलं खूप जास्त होतं आणि मग शरीर ते साठवतो चरबी म्हणून. म्हणून पहिला बदल सवयी ओळखा. भाग 3. उपाय नंबर 1. लाह्या. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे लाह्या खा. भूक लागली की आपण काय करतो, लगेच काहीतरी खातो आणि ते बहुतेक वेळा चुकीचं असतं. म्हणून मी माझ्या रुग्णांना सांगते, खाण्याची सवय बदला. लाह्या का? लाह्या पचायला हलक्या असतात, पचनावर ताण येत नाही, त्यामध्ये तेल नसतं, उष्मांक कमी असतो आणि सगळ्यात महत्वाचं पोट भरल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्ही पुढचं चुकीचं खाणं टाळता. भूक लागली की 1 वाटी लाह्या घ्या, त्यात थोडं जिरे, मीठ, कांदा, कोथिंबीर. संध्याकाळी खाण्यासाठी उत्तम आहे, पण त्यामध्ये फरसाण, शेव, तेल ह्या वस्तू टाकू नका. हा छोटा बदल मोठा फरक करतो. भाग 4. उपाय नंबर 2. काढा. आता दुसरा उपाय. काढा. आपल्या शरीरात सगळं काही पचनावर अवलंबून असतं. पचन बिघडलं तर चरबी वाढते, पचन सुधारलं तर चरबी कमी होते. हा काढा पचन सुधारतो. दालचिनी साखर नियंत्रणात ठेवते, जिरे पचन सुधारतात, सुंठ चरबी जाळण्यास मदत करते. 1 कप पाण्यात हे उकळा आणि दिवसातून 1 वेळा प्या. जास्त वेळा घेऊ नका. उपाय नंबर 5. राजगिरा. खूप लोक वजन कमी करताना खूप कमी खातात आणि मग कमजोरी येते. म्हणून मी सांगते, राजगिरा खा. राजगिरामध्ये प्रथिने, कॅल्शियम सहज पचतो आणि ताकदही मिळते. भूक कमी लागते, पण जास्त गोड खाऊ नका. उपाय नंबर 4. भोपळा, आलं आणि पुदिना. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळं पोट फॅट नसतं. बऱ्याच वेळा पोट फुगलेलं असतं. जर जेवल्यावर पोट फुगत असेल, वायू होत असेल तर पचन सुधारण्याची गरज आहे. भोपळा, आलं, पुदिना हे पचन सुधारतात, वायू कमी करतात, पोट हलकं ठेवतात. उपाय नंबर 5. मूग. वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. भूक सगळ्यात मोठी अडचण असते, म्हणून मूग खा. प्रथिने, तंतुमय घटक, भूक कमी होते, जास्त खाणं टाळता येतं. उपाय नंबर 6. कोमट पाणी आणि हळद. सकाळची सुरुवात खूप महत्वाची आहे. कोमट पाणी आणि हळद शरीर शुद्ध होतं, सूज कमी होते, पचन सुधारतं, चरबी कमी होण्यास मदत होते. उपाय नंबर 7. पोळ्या कमी करा. पोळ्या पूर्ण बंद करू नका, पण 3 ते 4 ऐवजी 1 ते 2 करा. जास्त धान्य म्हणजे जास्त ऊर्जा आणि ती खर्च झाली नाही तर चरबी बनते. उपाय नंबर 8. प्रथिनयुक्त आहार. प्रथिन खूप महत्वाचे आहेत. भूक कमी करतात, स्नायू टिकवतात, चरबी कमी करतात. अंडी, कडधान्य, दूध इत्यादी हे आहारात ठेवू शकता. उपाय नंबर 9.
काकडी आणि पाणी हायड्रेशन ट्रिक हा खूप सिंपल उपाय आहे. दिवसभर पाणी कमी प्यायल्यामुळे बॉडी फॅट कमी होत नाही. खूप लोकांना वाटतं भूक लागली आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तहान असते. म्हणून मी पेशंट्सना सांगते, दिवसभर काकडी खा आणि पाणी वाढवा. काकडीमध्ये पाणी जास्त असतं, पोट भरल्यासारखं वाटतं, उष्मांक खूप कमी असतात. त्यामुळे अननेसेसरी खाणं कमी होतं. उपाय नंबर 10, फळे कशी खावीत? रॉंग वर्सेस राईट. फळे खाणं चांगलं आहे, पण चुकीच्या पद्धतीने खाल्ली तर वजन वाढू शकतं. मी पेशंट्सना सांगते, फळं जेवणानंतर खाऊ नका, वेगळ्या वेळेला खा. कारण जेवणानंतर खाल्लं तर पचन मंदावते आणि शुगर वाढतो. योग्य पद्धत सकाळी किंवा दुपारच्या मध्ये खा. उपाय नंबर 11, मीठ कमी करा. हा खूप अंडररेटेड पॉइंट आहे. जास्त मीठ पाणी धरून ठेवतं, त्यामुळे शरीर सुजलेलं दिसतं आणि वजन वाढल्यासारखं वाटतं. म्हणून प्रोसेस्ड फूड टाळा, मीठ कमी करा. 10 ते 15 दिवसातच फरक दिसतो. उपाय नंबर 12, हळू खा. माइंडफुल इटिंग हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती खातात ते नाही, कसं खातात ते महत्वाचं आहे. जर तुम्ही पटकन खाल्लं, ब्रेनला सिग्नल मिळत नाही, पोट भरलं आणि तुम्ही जास्त खातात. म्हणून हळू खा, नीट चावून खा. यामुळे आपोआप खाणं कमी होतं. उपाय नंबर 13, झोप. फॅट लॉस सिक्रेट. खूप लोक हा पॉइंट इग्नोर करतात. झोप कमी असेल तर वेट कमी होत नाही. का? कारण हार्मोन्स डिस्टर्ब होतात, भूक वाढते, क्रेविंग्ज वाढतात. म्हणून 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. उपाय नंबर 14, सकाळचे सूर्यप्रकाश. बोनस स्ट्रॉंग पॉइंट हा खूप पॉवरफुल आहे. सकाळी 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा. शरीराची घड्याळ नीट चालते, पचन सुधारतं, वजन कमी होण्यास मदत होते. व्यायाम. फक्त आहार बदलून काही होत नाही. रोज चालणं, अंग ताणण्याचे व्यायाम, पोटाचे व्यायाम, सातत्य महत्वाचं आहे. जीवनशैली हे टाळा. उशिरा झोपणं टाळा, सतत बसून राहणं टाळा, बाहेरचं तेलकट अन्न खाणं टाळा, ताण घेणं टाळा. ताणामुळे हार्मोन्स बदलतात आणि चरबी वाढते. हे सगळे उपाय सोपे आहेत, पण सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही 1 ते 2 दिवस करून सोडलं तर काही फरक पडणार नाही, पण 1 महिना प्रामाणिकपणे केलं तर तुमचं शरीर बदलायला लागेल. पोटाची चरबी कमी होईल, ऊर्जा वाढेल, आत्मविश्वास वाढेल. म्हणून आजपासूनच सुरू करा आणि अशाच उपयुक्त आरोग्य मार्गदर्शनासाठी मला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.